नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात आता जे घडणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःख पाहिले आहे, खूप अश्रू ढाळले आहेत, पण आता रडण्याची वेळ संपली आहे. तुम्ही विचार करत असाल की मी असे का म्हणत आहे, कारण तब्बल 280 वर्षांनंतर, होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले, पूर्ण 280 वर्षांनंतर ब्रह्मांडात असा एक चमत्कार घडणार आहे. असा एक महायोग तयार होत आहे जो थेट तुळ राशीच्या लोकांच्या नशिबाची कुलुपे उघडणार आहे. कित्येक वर्षांपासून तुम्ही अंधारात चालत होतात, जिथे कोणताच मार्ग दिसत नव्हता. तिथे आता इतका तेजस्वी प्रकाश येणार आहे की तुमचे डोळे दिपून जातील. हा काही साधा काळ नाही. हा तो काळ आहे ज्याची वाट कदाचित तुमच्या पूर्वजांनी सुद्धा पाहिली असेल. तुळ राशीच्या लोकांनो, मला चांगलेच माहीत आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही काय काय सहन केले आहे. आपल्या माणसांनीच फसवले. जिथे तुम्ही प्रेम दिले तिथून तुम्हाला फक्त वाईट बोलणे आणि टोमणेच मिळाले. तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली पण त्याचे फळ दुसऱ्यालाच मिळाले. तुम्ही नेहमी सर्वांचे भलेच इच्छिले, सर्वांसाठी उभे राहिलात, पण जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा सगळ्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली. तुमच्या मनात अनेकदा हा विचार नक्कीच आला असेल की देव खरोखर आहे का? माझ्या नशिबात फक्त संघर्ष आणि अश्रूच लिहिले आहेत का? पण वरच्या देवाच्या घरी उशीर होऊ शकतो, अंधार कधीच नसतो. तुमच्या त्या सर्व अश्रूंचा, त्या जागून काढलेल्या रात्रींचा हिशोब आता होणार आहे. ग्रहांची जी चाल आता बदलत आहे ती तुमच्यासाठी असा एक राजयोग घेऊन येत आहे जो शतकांमध्ये एकदाच येतो. आता फक्त तुमचे चांगले दिवसच नाहीत तर तुमच्या राज्य करण्याचे दिवस सुरू होत आहेत. पण तुम्ही विचार कराल की हा राजयोग खरोखरच तुमच्या जीवनात कार्य करत आहे की नाही, हे कसे ओळखायचे? वरचा देव जेव्हा भरभरून काही देतो तेव्हा त्याआधी काही संकेत देतो, काही खास चिन्हे देतो. या महाराजयोगाच्या सुरुवातीपूर्वी तुमच्या जीवनात 10 मोठे बदल दिसू लागतील. अशी 10 अचूक चिन्हे मिळतील जी सिद्ध करतील की तुमचा वाईट काळ कायमचा संपला आहे. आज मी तुम्हाला त्या संकेतांबद्दल सविस्तर सांगणार आहे. यापैकी 2 किंवा 3 संकेत जरी तुम्हाला तुमच्या वास्तविक जीवनात दिसू लागले तर समजून घ्या की तुमच्या नशिबाची किल्ली फिरली आहे. फक्त तुम्हाला ही चिन्हे समजून घ्यायची आहेत, शांत राहायचे आहे आणि वरच्या देवाचे आभार मानायचे आहेत. सर्वात पहिला संकेत जो तुम्हाला मिळेल तो बाहेरून नाही तर तुमच्या स्वतःच्या आतून सुरू होईल. अचानक तुमच्या मनात एक विचित्र शांतता निर्माण होईल. जे मन नेहमी चिंतेने भरलेले असायचे, जे हृदय नेहमी उद्याच्या काळजीने जोरात धडधडत असायचे, ते अचानक शांत होऊ लागेल. तुम्हाला असे वाटेल जणू तुमच्या डोक्यावरचे एखादे खूप मोठे ओझे उतरून गेले आहे. कोणतेही मोठे कारण नसताना तुम्हाला आतून आत्मविश्वास आणि समाधान वाटू लागेल. जे लोक तुम्हाला कमी लेखायचे, जे तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करायचे किंवा जे लोक तुमच्यासाठी योग्य नव्हते, ते अचानक तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतील. तुम्हाला त्यांना सोडावेही लागणार नाही. परिस्थिती अशी निर्माण होईल की ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. हे या गोष्टीचे सर्वात मोठे आणि पक्के प्रमाण आहे की ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करत आहे जेणेकरून तिथे आनंद येऊ शकेल. दुसरा मोठा संकेत थेट तुमच्या काम आणि पैशांशी संबंधित आहे. तुम्ही पाहिले असेल की गेल्या बऱ्याच काळापासून तुमची बनलेली कामे अगदी शेवटच्या क्षणी 90% येऊन बिघडत होती. पैसा यायचा खरा पण टिकत नव्हता. तुमचा घाम गाळून कमावलेला पैसा कुठेतरी अडकून पडला होता. आता अचानक तुम्हाला तो अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग आपोआप दिसू लागतील. जिथून तुम्ही आशाच सोडून दिली होती तिथून तुम्हाला बोलावणे येऊ शकते किंवा एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन आणि अचानक मार्ग खुले होऊ लागतील. तुम्हाला असे वाटेल जणू एखादी अदृश्य शक्ती तुमची बंद दारे एक-एक करून उघडत आहे. हे सर्व त्या राजयोगाचा थेट परिणाम आहे जो 280 वर्षांनंतर तुमच्या राशीत
आपला प्रभाव दाखवत आहे आणि तुमची तिजोरी भरण्याची तयारी करत आहे. तिसरा खूप मोठा संकेत जो तुम्हाला या महाराजयोगाच्या सुरुवातीला मिळेल तो तुमच्या स्वप्नांशी संबंधित आहे. माझे बोलणे जरा लक्षपूर्वक ऐका, कारण हा खूप खोल संकेत आहे. जेव्हा आपले नशीब बदलणार असते तेव्हा ब्रह्मांड सर्वात आधी आपल्या झोपलेल्या मनाशी जोडले जाते. तुम्हाला रात्री झोपेत अशी स्वप्ने पडू लागतील जी तुम्ही याआधी कधीच पाहिली नसतील. जसे की तुम्हाला स्वप्नात स्वच्छ वाहणारे पाणी दिसू लागेल. तुम्ही स्वतःला एखाद्या खूप जुन्या आणि मोठ्या मंदिरात पाहाल जिथे तुम्ही एकटेच देवासमोर उभे आहात. अनेक वेळा तुम्हाला स्वप्नात एखादा साधू, संत किंवा तुमचे वडीलधारे हसताना आणि आशीर्वाद देताना दिसतील. जर तुम्हाला अशी स्वप्ने पडू लागली किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोणतेही स्वप्न आठवत नसेल पण आतून एक विचित्र आनंद आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की वरच्या देवाने तुमच्यासाठी यशाचे दार उघडले आहे. हे या गोष्टीचे पक्के प्रमाण आहे की तुमच्या जीवनातील सर्व वाईट सावल्या कायमच्या संपत आहेत. चौथा संकेत तुमच्या सन्मान आणि तुमच्या शत्रूंशी संबंधित आहे. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट खूप जास्त अनुभवली असेल की तुम्ही एखाद्यासाठी तुमचा जीवसुद्धा ओवाळून टाकला तरी समोरच्याने तुमची कधीच कदर केली नाही. उलट तुम्हालाच नेहमी चुकीचे ठरवले गेले. पण आता जो काळ येत आहे त्यामध्ये खेळ पूर्णपणे बदलणार आहे. जे लोक कालपर्यंत तुमचा चेहरा पाहणेही पसंत करत नव्हते किंवा तुमच्या पाठीमागे तुमची थट्टा उडवत होते, तेच लोक आता तुमच्यासमोर मान झुकवून उभे राहतील. ते तुमचा सल्ला मागण्यासाठी येतील. तुमच्या तोंडून निघालेली प्रत्येक गोष्ट खरी ठरू लागेल आणि लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास भाग पडतील. तुमचे जे काही लपलेले शत्रू आहेत, जे आतून तुम्हाला खाली खेचण्याचे कट रचत असतात, ते स्वतःच त्यांच्या रचलेल्या जाळ्यात अडकतील. तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची गरजही पडणार नाही. देव स्वतः त्यांच्या कर्मांचे फळ त्यांना देईल आणि तुम्ही पाहाल की तुमच्या मार्गातील काटे आपोआप दूर होत आहेत. पाचवा मोठा बदल जो तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात दिसेल तो म्हणजे तुमच्या मनातील गुंतागुंत सुटणे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित वर्षांपासून तुमचे मन एका विचित्र धुक्यात अडकले होते. काय बरोबर आहे, काय चूक आहे, कोणत्या मार्गाने जायचे, कोणावर विश्वास ठेवायचा, काहीच समजत नव्हते. तुम्ही फक्त परिस्थितीचे धक्के खात पुढे जात होतात. पण आता अचानक तुमच्या मनासाठी सर्व काही आरशासारखे स्वच्छ दिसू लागेल. तुम्हाला समजेल की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि कोणती व्यक्ती खरोखर तुमच्या हिताची आहे. आपल्याला आतून असे मार्ग आणि युक्त्या सुचू लागतील की जर तुम्ही त्या तुमच्या कामात किंवा व्यवसायात वापरल्या तर तुम्हाला रातोरात राजा होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या मनात बसलेली भीती की लोक काय म्हणतील किंवा मी हरलो तर काय होईल, ही भीती कायमची तुमच्या हृदयातून निघून जाईल आणि तुम्ही एक निर्भय व्यक्तीप्रमाणे स्वतःचे निर्णय घेऊ लागाल. सहावा संकेत तुमच्या आरोग्याशी आणि शरीराच्या ताकदीशी संबंधित आहे. गेल्या बऱ्याच काळापासून कोणतेही जड काम न करता देखील तुम्हाला शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल. मनात उदासी, शरीरात आळस किंवा एखाद्या छोट्या मोठ्या आजाराने तुम्हाला वेढून ठेवले असेल. औषधे देखील कदाचित त्यांचा पूर्ण परिणाम दाखवत नसतील. हे सर्व वाईट काळ आणि लोकांच्या वाईट नजरेचा परिणाम होता. पण 280 वर्षांनंतर तयार होणाऱ्या या महायोगाच्या प्रभावामुळे तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला सकाळी उठताच एक वेगळीच चैतन्यपूर्ण भावना जाणवेल. जे आजार तुम्हाला खूप काळापासून त्रास देत होते ते हळूहळू आपोआप बरे होऊ लागतील. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल जी पाहून आजूबाजूचे लोकसुद्धा तुम्हाला विचारतील की आजकाल तुम्ही असे काय करत आहात. ही चमक काही साधी चमक नाही. ही त्या चमत्कारी ऊर्जेचा प्रभाव आहे जी आता थेट तुमच्या भाग्याशी जोडली गेली आहे आणि तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे. सातवा संकेत तुमच्या घर आणि कुटुंबाशी संबंधित आहे. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही पाहिले असेल की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा महिन्यांमध्ये तुमच्या घरात विनाकारण वादविवाद होत होते. गोष्ट खूप छोटी असायची
पण बघता बघता ती इतक्या मोठ्या भांडणात बदलायची की घरातील शांतताच नष्ट व्हायची. आपल्याच लोकांमध्ये एक विचित्र अंतर, एक भिंत उभी राहत होती. तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालायचे होते, पण कोणीही तुमच्या भावना समजून घेत नव्हते. पण आता या महायोगाच्या सुरू होताच तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. अचानक तुमच्या घरात एक विलक्षण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. जी नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर होती किंवा ज्यामध्ये खूप कटुता आली होती, त्यामध्ये पुन्हा प्रेम आणि विश्वास निर्माण होऊ लागेल. तुमची मुले तुमचे ऐकू लागतील आणि घरातील लोकांबरोबर जे अंतर निर्माण झाले होते ते आपोआप कमी होऊ लागेल. तुम्हाला असे वाटेल जणू कोणीतरी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर कायमची बाहेर फेकून दिली आहे. घरात प्रवेश करताच तुम्हाला घुसमटण्याऐवजी एक वेगळाच समाधानाचा अनुभव येईल. 8वा मोठा आणि अत्यंत रहस्यमय संकेत म्हणजे तुमची 6वी इंद्रिय म्हणजेच तुमची अंतर्गत शक्ती जागृत होणे. हे असे समजा की तुम्हाला येणाऱ्या काळाचा किंवा घटनांचा आधीच अंदाज येऊ लागेल. जर काही वाईट घडणार असेल किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला फसवण्याच्या प्रयत्नात असेल तर तुमचे मन तुम्हाला आधीच सावध करेल. आतून एक आवाज येईल की या व्यक्तीवर विश्वास ठेवू नको किंवा हे काम आत्ता करू नको. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तोंडून निघालेल्या गोष्टी अचानक खऱ्या ठरू लागतील. जर तुम्ही नकळत किंवा विनोदात देखील कोणाला काही बोललात तर ती गोष्ट खरी ठरू लागेल. म्हणून आता तुम्हाला खूप विचारपूर्वक आणि नेहमी चांगलेच बोलावे लागेल, कारण तुमच्या वाणीवर एक विशेष शक्ती विराजमान होणार आहे. तुम्ही ज्या कोणत्याही नवीन कामाला हात घालाल किंवा जे नवीन पाऊल उचलाल तेव्हा तुमच्या मनात एक ठाम विश्वास निर्माण होईल की हे काम यशस्वी होणार आहे आणि ते खरोखरच यशस्वी होईल. हे कोणतेही जादूटोणा नाही, तर त्या चमत्कारी राजयोगाचा थेट प्रभाव आहे ज्याने ब्रह्मांडातील सर्व चांगल्या शक्तींना तुमच्या भोवती आणून उभे केले आहे. 9वा संकेत त्या लोकांसाठी आहे जे खूप काळापासून त्यांच्या प्रगतीची, नोकरीतील पदोन्नतीची किंवा व्यवसायातील मोठ्या नफ्याची वाट पाहत होते. तुम्ही खूप मेहनत केली, पण जेव्हा फळ मिळण्याची वेळ यायची तेव्हा श्रेय दुसरेच कोणी घेऊन जायचे आणि तुम्ही फक्त हताशपणे पाहत राहायचे. आता तुमच्या जीवनात अशा संधी अचानक समोर येतील ज्यांची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्ही कुठेतरी बसलेले असाल आणि अचानक तुमच्याकडे अशा एखाद्या कामाची ऑफर येईल जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. ज्या सरकारी किंवा खाजगी कामांमध्ये अडथळे येत होते त्या फाईली अचानक पुढे सरकू लागतील. तुम्हाला वाटेल की हे सर्व इतक्या लवकर आणि इतक्या सहजपणे कसे घडत आहे. जे मोठे अधिकारी किंवा प्रभावशाली लोक तुमचे बोलणे ऐकायलाही तयार नव्हते ते स्वतःहून तुमच्याकडे काम घेऊन येतील. हा ब्रह्मांडाचा तुम्हाला सांगण्याचा मार्ग आहे की तुमचे संघर्षाचे दिवस आता मागे पडले आहेत आणि आता तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचे दिवस सुरू झाले आहेत. समाजात तुमचे नाव इतके उजळेल की लोक तुमची उदाहरणे देऊ लागतील. 10वा आणि सर्वात मोठा संकेत जो थेट ब्रह्मांड आणि परमेश्वराच्या शक्तीशी संबंधित आहे तो अत्यंत लक्षपूर्वक समजून घ्या. अचानक तुमचे मन त्या परमशक्तीकडे, त्या ईश्वराकडे खूप जास्त आकर्षित होऊ लागेल. कदाचित तुम्ही पूर्वी पूजापाठ करत असाल, पण मध्येच तुमचे मन त्यातून दूर गेले असेल किंवा तुम्हाला असे वाटू लागले असेल की देव माझे ऐकतच नाही. पण आता कोणाच्याही सांगण्याशिवाय तुमचे मन स्वतःहून एकांतात जाऊन हात जोडण्याची इच्छा करेल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एखाद्या संरक्षण कवचासारखी भावना जाणवेल. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडणार असाल किंवा कोणी तुमच्या विरोधात मोठा कट रचत असेल तेव्हा अगदी योग्य वेळी एखादी अनोळखी व्यक्ती देवदूत बनून तुमची मदत करेल किंवा परिस्थिती अशी बदलेल की तुम्ही त्या संकटातून थोडक्यात वाचाल. तुम्हालाच समजणार नाही की तुम्ही कसे वाचलात. पण आतून एक आवाज येईल की एखादी अदृश्य शक्ती प्रत्येक क्षणी सावलीप्रमाणे तुमच्या सोबत चालत आहे आणि तुम्हाला पडण्यापासून वाचवत आहे. हाच या महायोगाचा सर्वात शक्तिशाली आणि पक्का पुरावा आहे. तुळ राशीच्या लोकांनो, आता तुम्ही हे 10 संकेत जाणून घेतले. पण कथा इथे संपत नाही.
खरा खेळ तर आता सुरू होतो. हा जो 280 वर्षांनंतर महायोग तयार झाला आहे तो अशी गोष्ट नाही की तुम्ही फक्त हातावर हात धरून बसून राहाल आणि सर्व काही आपोआप घडून जाईल. जेव्हा वरचा देव इतकी मोठी संधी देतो तेव्हा तो आपली परीक्षा देखील घेतो. या राजयोगाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी आणि त्याला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या सावधगिरी बाळगाव्या लागतील. जर तुम्ही या सुवर्णकाळात नकळत काही चुका केल्या तर तुम्ही या राजयोगाच्या संपूर्ण फळापासून वंचित राहू शकता. म्हणून आता माझ्या गोष्टी अधिक खोलवर तुमच्या मनात उतरवून घ्या, कारण मी आता जे सांगणार आहे ते तुमच्या येणाऱ्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळे वळण देणारे आहे. सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक जी तुळ राशीचे लोक अनेकदा भावनेच्या भरात करतात ती म्हणजे तुम्ही तुमच्या गोष्टी, तुमचे आनंद आणि पुढे तुम्ही काय करणार आहात हे सर्व इतरांना खूप लवकर सांगता. तुम्हाला असे वाटते की जसे तुमचे मन स्वच्छ आहे तसेच समोरच्याचेही असेल. पण इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करता. आता जेव्हा तुमच्या नशिबाची दारे उघडत आहेत, जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि प्रतिष्ठा येणार आहे, तेव्हा चुकूनही तुमची गुपिते कोणासमोर उघड करू नका. कोणालाही सांगू नका की तुमचे उत्पन्न किती वाढणार आहे किंवा तुम्ही कोणते नवीन काम सुरू करणार आहात. लोकांची वाईट नजर खूप धोकादायक असते आणि ती चांगले चाललेले कामसुद्धा बिघडवू शकते. तुमचे यश तोपर्यंत लपवून ठेवा जोपर्यंत ते इतके मोठे होत नाही की संपूर्ण जगाला ते दिसू लागेल. तुमचे शत्रू सध्या शांत असतील पण ते संपलेले नाहीत. ते फक्त याच प्रतीक्षेत आहेत की तुम्ही कधी एखादी चूक करता. म्हणून शांतपणे तुमचे काम करत राहा आणि तुमच्या यशाचा गवगवा करण्यापासून पूर्णपणे दूर राहा. दुसरी गोष्ट जी तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे पैशांच्या व्यवहारांबाबत. हा काळ तुमच्याकडे धन येण्याचा आहे. लक्ष्मीमातेच्या तुमच्या घरात आगमनाचा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अचानक पैसा येऊ लागतो तेव्हा आसपासचे लोक, नातेवाईक किंवा मित्र कर्ज मागण्यासाठी येतात. तुळ राशीच्या लोकांचे मन खूप मऊ असते आणि तुम्ही कोणालाही सहज नाही म्हणू शकत नाही. पण हे लक्षात ठेवा, या राजयोगाच्या काळात जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले तर ते पैसे परत येणार नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे संबंधही कायमचे खराब होऊ शकतात. जो पैसा तुमच्या प्रगतीसाठी आला आहे तो तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या कामाच्या वाढीसाठी वापरा. जर कोणी खरोखरच मोठ्या अडचणीत असेल आणि तुम्हाला मदत करायचीच असेल तर फक्त तेवढीच मदत करा ज्याची परतफेड मिळण्याची तुम्ही अपेक्षा ठेवत नाही. पण मोठे आर्थिक व्यवहार किंवा कोणासाठी हमीदार बनण्याची चूक या काळात अजिबात करू नका. नाहीतर तुम्ही तुमच्या चांगल्या काळात स्वतःच्या हातांनीच काटे पेराल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची सावधगिरी तुमच्या रागाशी आणि तुमच्या वाणीशी संबंधित आहे. जसे जसे तुमची कामे यशस्वी होऊ लागतील तसे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. पण तुम्हाला याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल की हा आत्मविश्वास कधीही अहंकारात बदलू नये. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ सुरू होतो तेव्हा त्याला वाटते की हे सर्व फक्त माझ्या मेहनतीचे फळ आहे. पण यामध्ये ब्रह्मांड आणि ग्रहांच्या चालीचाही खूप मोठा वाटा असतो. म्हणून तुम्ही कितीही उंचीवर पोहोचलात तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवरच ठेवा. कोणत्याही गरीब किंवा दुर्बल व्यक्तीचा चुकूनही अपमान करू नका. तुमच्या तोंडातून निघालेले कटू शब्द या राजयोगाची शक्ती कमी करू शकतात. जे लोक तुमच्यावर जळतात ते तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून तुम्ही रागाच्या भरात एखादे चुकीचे पाऊल उचलाल आणि तुमची कमावलेली प्रतिष्ठा गमावाल. तुम्हाला फक्त हस्त राहायचे आहे आणि त्यांना त्यांच्या स्थितीवर सोडून द्यायचे आहे. तुमचा सर्वात मोठा विजय तुमची शांतता आणि तुमची प्रगती असेल, तुमचे शब्द नाहीत. तुळ राशीच्या लोकांनो, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरू शकते. तुमच्या नातेसंबंधांबाबत आणि प्रेमाबाबत आकाशातील ग्रहांनी एक अत्यंत खास आणि आश्चर्यकारक खेळ रचला आहे. तुम्ही आपल्या लोकांकडून खूप फसवणूक सहन केली आहे. ज्यांना तुम्ही आपले मानले त्यांनीच तुम्हाला सर्वाधिक वेदना दिल्या. पण आता तुमच्या अश्रूंचा हिशेब होण्याची वेळ आली आहे.
माझे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐका. काहीच काळात तुमच्या जीवनात किंवा असे म्हणा की तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशी एक व्यक्ती पाऊल ठेवणार आहे जिच्या नावाचे पहिले अक्षर स्किम्वाश असेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. स्किम्वाश हा काही योगायोग नाही. हा ब्रह्मांडाचा एक खूप मोठा संकेत आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखादा मोठा आणि चमत्कारिक बदल घेऊन येईल. कदाचित ती व्यक्ती अशी असेल जी तुम्हाला आधीपासून माहीत असेल आणि ती खूप दिवसांनी अचानक तुमच्या भेटीला येईल. किंवा एखादी पूर्णपणे नवीन व्यक्ती असेल जी एखाद्या कामाच्या निमित्ताने अचानक तुमच्या संपर्कात येईल. पण ही भेट तुमच्या नशिबाची पाने पूर्णपणे बदलून टाकेल. ज्या प्रेमाची आणि आपुलकीची तुम्हाला नेहमीच कमतरता वाटत होती, ज्यासाठी तुम्ही काय आसुसलेले होतात, ती रिकामी जागा ही व्यक्ती भरून काढणार आहे. तुमची जी नाती आधी तुटली होती किंवा ज्या लोकांनी तुम्हाला अर्ध्या वाटेत एकटे सोडले होते, त्यांच्या जाण्याचे दुःख आता कायमचे तुमच्या हृदयातून निघून जाणार आहे. आज तुम्हाला समजेल की ते लोक तुमच्या आयुष्यातून गेलेच यासाठी होते जेणेकरून या स्किम्वाश नावाच्या व्यक्तीसाठी तुमच्या जीवनात जागा निर्माण होऊ शकेल. ही व्यक्ती फक्त तुम्हाला आनंदच देणार नाही, तर तुमच्या अडकलेल्या कामांमध्येही एका चावीप्रमाणे काम करेल जी थेट तुमच्या यशाचे कुलूप उघडेल. ही व्यक्ती आल्यावर तुम्हाला असे वाटेल जणू तुमच्या घरात आनंदाची एक नवीन लाट आली आहे. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार करत असाल ना की अशी एखादी व्यक्ती नाही का जी तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय समजून घेईल, जी तुमच्या वेदनांना स्वतःच्या वेदना मानेल. तर समजा, वरच्या देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. या महायोगाच्या प्रभावामुळे ही व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात पाऊल ठेवेल तेव्हा ती सोबत खूप सारी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. तुमच्या घरातील सर्व वाईट नजर आणि जुन्या समस्या आपोआप दूर होऊ लागतील. पण येथे तुम्हाला एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. तुमच्या जुन्या कटू अनुभवांनी तुम्हाला असे बनवले आहे की आता तुम्ही कोणावरही सहज विश्वास ठेवू शकत नाही. पण जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा तुमच्या जुन्या भीतीमुळे तिच्यावर विनाकारण संशय घेऊ नका. तिला मनापासून स्वीकारा, कारण हीच ती व्यक्ती आहे जिला देवाने तुमच्या भल्यासाठी तुमच्याकडे पाठवले आहे. जर तुम्ही संशयाची बीजे पेरली तर तुम्ही या राजयोगाच्या एका मोठ्या लाभापासून वंचित राहाल. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि जो नवीन बदल येत आहे त्याचे हस्तमुखाने स्वागत करा. यासोबतच आणखी एक खूप मोठी गोष्ट घडणार आहे. स्किम्वाश नावाच्या व्यक्तीच्या आगमनानंतर किंवा तिच्या येण्याच्या काही काळातच तुमच्या घरात एखादे अत्यंत शुभ आणि मोठे कार्य होण्याचे पूर्ण योग निर्माण होत आहेत. असे होऊ शकते की तुमच्या घरात एखादे नवीन वाहन येईल किंवा जमीन जुमल्याशी किंवा घराशी संबंधित एखादा अडकलेला प्रश्न सुटेल ज्यामुळे बराच काळ तुमची रात्रीची झोप उडाली होती. जर एखादा जुना वाद किंवा खटला सुरू असेल तर अचानक त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागलेला दिसू शकतो. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमचे मन पूर्णपणे शांत ठेवायचे आहे. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी किंवा कोणत्याही कागदावर अंगठा लावण्यापूर्वी किंवा स्वाक्षरी करण्यापूर्वी दोनदा विचार करायचा आहे. घाईघाईने कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. देवाने तुमच्यासाठी जो नवीन मार्ग उघडला आहे त्यावर अत्यंत शांततेने आणि दृढ विश्वासाने पुढे जायचे आहे. तुळ राशीच्या लोकांनो, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही आनंदाने भारावून जाल. तुमच्या जीवनात हा राजयोग फक्त दीर्घकालीन फायदा देत नाही आहे, तर त्याचा तात्काळ परिणाम देखील आता दिसून येणार आहे. जरा लक्षपूर्वक ऐका, कारण पुढील 48 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि चमत्कारिक ठरणार आहे. होय, फक्त 48 तास. या येणाऱ्या 48 तासांच्या आत तुमच्या जीवनात असे मोठे आणि आश्चर्यचकित करणारे बदल घडतील की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ही काही साधी गोष्ट नाही. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक खूप मोठे जाळे विणले आहे. पण हे जाळे आनंदाचे आहे. पहिला मोठा बदल त्या नात्याशी संबंधित असेल ज्याने तुम्हाला रक्ताचे अश्रू रडवले आहेत. ते नाते जे तुम्हाला अर्ध्या वाटेत तडफड सोडून गेले होते.
ज्यासाठी तुम्ही तुमची रात्रभरची झोप गमावली होती, ज्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावले होते, त्या व्यक्तीला आता तिच्या चुकीची खूप तीव्र जाणीव होणार आहे. पुढील 48 तासात असे काही घडेल की त्या व्यक्तीच्या मनात एक बेचैनी निर्माण होईल. त्याला किंवा तिला समजेल की त्यांनी तुमच्यासारखा खरा माणूस गमावला आहे. ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. एखादे पत्र, एखादा संदेश किंवा दुसऱ्या कोणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची तळमळ त्याच्या मनात जागी होईल. पण तुळ राशीच्या लोकांनो, आता निर्णय तुमच्या हातात आहे. ज्याने तुम्हाला रडत सोडले, ती व्यक्ती तुमच्या या नवीन आणि चमत्कारिक जीवनात पुन्हा येण्यास पात्र आहे का? तुमचे मन मजबूत ठेवा आणि कोणताही निर्णय भावनांच्या भरात घेऊ नका. दुसरा चमत्कारिक बदल थेट तुमच्या कामाशी आणि तुम्ही रोज जिथे कार्य करता त्या ठिकाणाशी किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहे. या 48 तासांच्या आत तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल जी तुमच्या हातात अशी संधी ठेवेल ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक दुप्पट-तिप्पट होऊ शकतात. एखादे अडकलेले मोठे काम, अडकलेले पैसे किंवा नोकरीतील एखादी अशी संधी तुम्हाला मिळू शकते ज्याबद्दल तुम्ही फक्त विचारच केला होता. तुम्हाला वाटेल की हे सर्व एखादे स्वप्न आहे. पण हाच त्या 280 वर्षांनंतर आलेल्या राजयोगाचा खरा चमत्कार आहे. तुमची मेहनत आता फळ देत आहे आणि तीही व्याजासकट. जे लोक कालपर्यंत तुमच्या कामात चुका शोधत होते ते आता तुम्हाला आश्चर्याने पाहतील. तिसरा आणि सर्वात आश्चर्यकारक बदल तुमच्या शरीराशी आणि मनाशी संबंधित आहे. या 48 तासात तुमच्या आतली सर्व नकारात्मक ऊर्जा, सर्व थकवा आणि सर्व आजारपण जणू जादूसारखे नाहीसे होऊ लागेल. तुम्हाला अचानक तुमच्या आत अशी ऊर्जा, अशी ताकद जाणवेल की जणू तुम्ही कोणताही डोंगर हलवू शकता. तुमचे मन आणि बुद्धी इतक्या वेगाने काम करतील की तुम्ही मोठमोठ्या समस्यांचे समाधान क्षणार्धात शोधून काढाल. लोक तुमच्या बोलण्याने इतके प्रभावित होतील की ते चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या व्यक्तिमत्वात असा एक वेगळाच प्रभाव निर्माण होईल की जो कोणी तुमच्याशी एकदा बोलून जाईल तो तुमच्याशी जोडला जाईल. हा काळ तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या राजयोगाने तुमच्या खांद्यावरचे ते सर्व ओझे दूर केले आहे जे तुम्हाला अनेक वर्षांपासून खाली खेचत होते. आता तुम्हाला उंच भरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही जे दुःख सहन केले आहे ते आता फक्त भूतकाळातील आठवणी बनून राहतील. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमची नियत नेहमी स्वच्छ ठेवा. जेव्हा वरचा देव भरभरून देतो तेव्हा तो हेही पाहतो की माणूस त्या आनंदाला कसे सांभाळतो. तुमच्या आतली शांतता आणि समाधान कायम जागरूक ठेवा. तुमच्या आसपास असलेल्या गरीब किंवा गरजू लोकांची कधीही थट्टा करू नका. तुमच्यातील हाच चांगुलपणा या राजयोगाला आणखी मजबूत करेल आणि तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करेल. तुळ राशीच्या लोकांनो, आता मी तुमच्यासमोर जे रहस्य उघड करणार आहे ते थेट तुमच्या घराच्या उंबरठ्याशी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी संबंधित आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एका धाग्यासारखे तुम्ही संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवले. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला फक्त दुर्लक्ष आणि एकटेपणाच मिळाला. अनेकदा असे घडले की ज्यांच्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची स्वप्ने त्यागली त्याच लोकांनी वेळ आल्यावर तुम्हाला ओळखण्यासही नकार दिला. पण आता ब्रह्मांडाचे चक्र पूर्णपणे फिरले आहे. हा 280 वर्षांनंतर आलेला राजयोग आता तुमच्या त्या सर्व अश्रूंचा हिशोब करणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला अचानक असा एखादा संदेश किंवा बोलावणे येईल ज्याची तुम्ही पूर्णपणे आशा सोडून दिली होती. ही काही साधी बातमी नसेल, तर ती अशी बातमी असेल जी तुमच्या जीवनातील एक मोठी गुंतागुंत कायमची संपवून टाकेल. जर तुमच्या पूर्वजांच्या जमिनी जुमल्याचा एखादा प्रश्न अनेक वर्षांपासून अडकला असेल किंवा कोणीतरी तुमचा हक्क बेईमानीने दाबून ठेवला असेल तर आता तो प्रश्न चमत्कारिक पद्धतीने तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. समोरील व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि तुमचा हक्क तुम्हाला सन्मानाने परत देईल.
तुम्हाला असे वाटेल की जे काम कायदेशीर कागदपत्रे शेकडो फेऱ्या मारूनही होत नव्हते ते अचानक कसे पूर्ण झाले. हाच तर त्या परमशक्तीचा चमत्कार आहे जी आता थेट तुमच्या बाजूने उभी आहे. यासोबतच तुमच्या लपलेल्या शत्रूंचाही आता पर्दाफाश होणार आहे. तुळ राशीच्या लोकांनो, तुमचे मन खूप स्वच्छ असते आणि म्हणूनच तुम्ही गोड बोलणाऱ्या लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे तुमच्यासमोर आपलेपणा दाखवतात पण तुमच्या पाठीमागे तुमची मुळे खणण्याचे काम करत असतात. या लोकांनी तुमची प्रगती थांबवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. पण आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. ग्रहांची चाल असा खेळ रचेल की हे आस्तीनातील साप स्वतःच त्यांच्या विणलेल्या जाळ्यात अडकतील. त्यांचे खरे चेहरे तुमच्यासमोर आणि जगासमोर उघडे पडतील. तुम्हाला फक्त शांत राहून हा सगळा तमाशा पाहायचा आहे. देव स्वतः त्यांना त्यांच्या कर्मांची अशी शिक्षा देईल की ती ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. आणखी एक मोठा बदल तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या लहान भाऊ-बहिणींकडून येणार आहे. गेल्या बऱ्याच काळापासून तुम्ही त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल मनातून खूप चिंतित होता. तुम्हाला वाटत होते की पुढे त्यांचे काय होणार. पण आता ही चिंता कायमची संपणार आहे. तुमची संतती किंवा तुमच्या घरातील एखादा लहान सदस्य अशी मोठी उपलब्धी मिळवेल, असे मोठे यश प्राप्त करेल की तुमची छाती अभिमानाने फुलून जाईल. समाजातील जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत होते ते आता तुमच्या मुलांच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या घराच्या अंगणात आनंदाचे स्वर घुमू लागतील. हा काळ तुमच्या स्वप्नांना पुन्हा पंख देण्याचा आहे. ज्या इच्छा तुम्ही परिस्थितीपुढे हार मानून मनाच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडवून ठेवल्या होत्या त्या आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की आता घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही ज्या कामाला हात लावाल ते सोने होईल. फक्त तुमच्यातील विश्वास कधीही मरू देऊ नका. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम वरच्या देवाचे आणि तुमच्या इष्टदेवतेचे आभार नक्की माना. कारण त्यांच्या कृपेशिवाय एक पानसुद्धा हलत नाही. हा राजयोग तुमच्या जीवनाचे एक नवीन पुस्तक लिहिणार आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर फक्त तुमच्या विजयाची आणि आनंदाची कहाणी लिहिलेली असेल. तुळ राशीच्या लोकांनो, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती खूप लक्षपूर्वक ऐका. तुमच्या मनात अनेकदा हा प्रश्न येत असेल की तुमच्याच बाबतीत इतके वाईट का घडले. तुम्ही कधीच कोणाचे वाईट इच्छिले नाही, मग तुम्हालाच इतकी फसवणूक आणि इतके अश्रू का मिळाले. आज मी तुम्हाला ब्रह्मांडाचे ते गूढ सत्य सांगणार आहे जे थेट तुमच्या जीवनचक्राशी जोडलेले आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर एक जुना आणि जड हिशेब चालू होता. तो काळ तुम्हाला पार करावाच लागणार होता आणि तुम्ही तो हस्तरडत पण पूर्ण प्रामाणिकपणे पार केला. आता वरच्या देवाच्या पुस्तकात तुमचे खाते पूर्णपणे स्वच्छ झाले आहे. आणि जेव्हा खाते स्वच्छ होते तेव्हा देव फक्त जुन्या गोष्टी सुधारत नाही तर आपला संपूर्ण खजिनाच उघडतो. हा जो 280 वर्षांनंतरचा राजयोग आहे तो त्या खजिन्याची किल्ली आहे जी आता तुमच्या हातात आली आहे. आता तुमच्या जीवनात एक मोठा स्थानबदल होणार आहे. म्हणजेच तुमचे राहण्याचे किंवा काम करण्याचे ठिकाण बदलू शकते. कदाचित तुम्ही बऱ्याच काळापासून घर बदलण्याचा विचार करत असाल किंवा दुसऱ्या शहरात जाऊन नवीन सुरुवात करण्याचे स्वप्न पाहत असाल. पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येत होता. आता तो अडथळा कायमचा दूर होणार आहे. लवकरच तुम्हाला अशा ठिकाणी जाण्याची संधी मिळेल जी तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. त्या नवीन ठिकाणी पाऊल ठेवताच तुम्हाला स्वतः जाणवेल की तिथल्या हवेतच तुमच्यासाठी एक वेगळे समाधान आहे. तिथे गेल्यावर तुमची अडकलेली कामे अशा वेगाने सुरू होतील जसे एखादी थांबलेली गाडी अचानक मोठ्या आणि मोकळ्या रस्त्यावर धावू लागते. जर तुम्ही तुमच्या जन्मगावापासून दूर जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्नही आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. आणि तीच नवीन जागा तुम्हाला यशस्वी बनवेल. यासोबतच तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यातही मोठी सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.
ज्यांच्या आजारांवर तुम्ही खूप पैसा आणि वेळ खर्च करत होता त्यांच्या प्रकृतीत आता मोठा आणि आश्चर्यकारक बदल दिसू शकतो. त्यांचे शरीर आतून मजबूत होऊ लागेल. खरे तर त्यांचे आशीर्वाद हेच ते खरे संरक्षण कवच आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवत होते. जेव्हा ते वेदनेतून बाहेर येऊन मनापासून तुम्हाला आशीर्वाद देतील तेव्हा तुमच्या मार्गातील मोठमोठे डोंगरसुद्धा मातीसारखे होतील. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे तुमच्या घरात साक्षात देवाच्या आगमनाचे संकेत असेल. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल ती म्हणजे तुमची एखादी जुनी बचत किंवा खूप काळापासून अडकलेले पैसे. कदाचित तुम्ही त्या पैशांची आशाच सोडून दिली असेल. तुम्हाला वाटत असेल की ते पैसे आता कधीच परत मिळणार नाहीत. पण ते पैसे अचानक तुमच्याकडे परत येतील. एखादी जुनी मालमत्ता, एखादा जुना कागद किंवा अशी एखादी गोष्ट ज्याची किंमत पूर्वी तुम्हाला काहीच वाटत नव्हती ती अचानक मौल्यवान ठरू शकते. हे सर्व पाहून तुमचे ते नातेवाईक ज्यांची नजर नेहमी तुमच्या कमाईवर असायची ते आतूनच जळू लागतील. त्यांना समजणारही नाही की अचानक तुमच्या नशिबाचा तारा इतका तेजस्वी कसा झाला. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्षही देऊ नका. आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य इतरांच्या भल्यासाठी घालवले. कोणालाही काही हवे असेल तर तुम्ही विचार न करता सर्व काही दिले. पण आता ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की आधी स्वतःला मजबूत बनवा. जेव्हा तुम्ही आतून आणि बाहेरून मजबूत व्हाल तेव्हाच तुम्ही इतरांचीही खरी मदत करू शकाल. म्हणून आता जी संपत्ती आणि यश तुमच्याकडे येत आहे ते शांतपणे आणि नम्रतेने स्वीकारा. तुमच्या या नवीन यशाची चाहूल कोणालाही लागू देऊ नका. तुमची शांतता हेच आता तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. आणि हीच शांतता तुमच्या शत्रूंची झोप उडवेल. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जे लोक तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करण्याची तयारी करत होते त्यांच्या पायाखालची जमीन आता सरकणार आहे. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा तुम्ही संकटात होता तेव्हा लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती. तुमचेच लोक तुम्हाला टोमणे मारत होते की तुम्ही आयुष्यात काहीच केले नाही. तुमच्या शांत स्वभावाला लोकांनी तुमची कमजोरी समजले. पण ते हे विसरले की वादळ येण्यापूर्वीची शांतता नेहमीच धोकादायक असते. आता ते वादळ येणार आहे. पण हे वादळ विनाशाचे नसून तुमच्यासाठी अमाप आनंद घेऊन येणारे आहे. ज्यांनी तुमचे वाईट इच्छिले त्यांना आता देवच त्यांच्या कर्मांचे उत्तर देणार आहे. तुम्हाला कोणाशी भांडण्याची किंवा बदला घेण्याची गरज नाही. कारण आता तुमची वेळ त्यांच्या अहंकाराला चुराडा करून टाकेल. आता जरा लक्ष द्या, कारण मी जे संकेत सांगणार आहे ते थेट तुमच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांत तुमच्यावर अनेक खोटे आरोप लावले गेले. तुम्ही जी चूक कधी केलीच नव्हती तिची शिक्षा देखील तुम्हाला भोगावी लागली. समाजात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा जाणून-बुजून खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आता या राजयोगाच्या प्रभावामुळे सत्य आपोआप सर्वांसमोर येणार आहे. ज्यांनी तुमच्यावर चिखलफेक केली होती तेच लोक आता स्वतःच्या चुका मान्य करतील आणि तुमची माफी मागण्यास भाग पडतील. तुमचा हरवलेला सन्मान तुम्हाला परत मिळेल आणि तोही दुप्पट मानाने. लोक तुमच्या प्रामाणिकपणाची उदाहरणे देऊ लागतील आणि जे लोक कालपर्यंत तुमच्याशी बोलायलाही तयार नव्हते ते आता तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी उत्सुक असतील. याशिवाय तुमच्या जीवनात आता एका अशा अनोळखी व्यक्तीच्या आगमनाची शक्यता आहे जी तुमच्यासाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसेल. अनेकदा असे घडते की आपण एखाद्या मोठ्या संकटात अडकतो आणि अचानक एखादी अशी व्यक्ती मदतीला येते जिने आपण कधी पाहिलेलीही नसते. असाच काहीसा चमत्कार तुमच्यासोबत घडू शकतो. कदाचित एखाद्या सरकारी कामात, कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात किंवा एखाद्या मोठ्या व्यावसायिक व्यवहारात एखादी व्यक्ती तुमच्यासाठी ढाल बनून उभी राहील आणि तुमचे काम रातोरात पूर्ण करून देईल. हा काही योगायोग नसेल तर ती परमपित्याने योग्य वेळी तुमच्या मदतीसाठी पाठवलेली व्यक्ती असेल. म्हणून जर एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीसाठी हात पुढे करत असेल तर तिच्यावर विनाकारण संशय घेऊ नका.
तुळ राशीच्या लोकांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. हा राजयोग तुमच्यासाठी कोणती लॉटरी नाही, तर तो तुमच्या त्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ आहे जे तुम्ही निःस्वार्थ भावनेने केले आहेत. जेव्हा माणसाचा चांगला काळ सुरू होतो तेव्हा तो अनेकदा आपले जुने दिवस विसरून जातो. पण तुम्ही असे अजिबात करू नका. जसे जसे तुमच्याकडे धन, सुख आणि समृद्धी येईल तसे तसे तुम्ही आणखी नम्र आणि जमिनीशी जोडलेले राहा. तुमच्या कुलदैवताची किंवा इष्टदेवतेची उपासना कधीही सोडू नका. गरीब आणि मुक्या प्राण्यांची मदत करत राहा, कारण हीच ती छोटी छोटी पुण्यकर्मे आहेत जी या राजयोगाची शक्ती हजारपट वाढवतील. आता तुम्हाला फक्त एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुमच्या मनातील सर्व भीती आणि जुन्या कटू आठवणी बाहेर काढून टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात उघडून या नवीन आणि सुवर्णमय भविष्याचे स्वागत करायचे आहे, कारण आता तुमचा विजय निश्चित आहे. तुळ राशीच्या लोकांनो, आज मी तुमच्यासमोर ब्रह्मांड आणि तुमच्या नशिबाचे ते सर्वात मोठे सत्य उघड केले आहे ज्याची वाट तुमचा आत्मा कित्येक जन्मांपासून पाहत होता. 280 वर्षांनंतर तुमच्या जीवनात तयार झालेला हा महायोग केवळ ग्रहांची चाल नाही, तर तो तुमच्या त्या सर्व अश्रूंचे, तुमच्या घामाचे आणि तुमच्या तुटलेल्या विश्वासाचे थेट बक्षीस आहे जे वरच्या देवाने स्वतःच्या हातांनी तुमच्यासाठी पाठवले आहे. आता तुम्हाला कोणासमोर हात पसरवण्याची गरज नाही, कोणासमोर विनवण्या करण्याची किंवा रडण्याची गरज नाही. आता तुम्ही मागणारे नाही तर देणारे बनणार आहात. देव तुम्हाला इतके मोठे बनवणार आहेत की जे लोक कालपर्यंत तुम्हाला दूर लोटत होते तेच तुमच्या दारात उभे राहून तुमच्या एका दर्शनासाठी आतुर होतील. पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगू इच्छितो. जर तुम्ही तो तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केला तर या राजयोगाची शक्ती 100 पट वाढेल आणि कोणतीही वाईट नजर तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. तुम्हाला कोणतेही मोठे पूजापाठ किंवा जास्त खर्च करण्याची गरज नाही. फक्त एक नियम बनवा की रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुमचे दोन्ही हात पहा आणि देवाचे आभार माना. आणि जेव्हा तुमच्या घरात पहिली भाकरी किंवा पोळी तयार होईल तेव्हा ती एखाद्या मुक्या प्राण्यासाठी, जसे गाय किंवा कुत्रा, यांच्यासाठी बाजूला काढा. जो माणूस मुक्या प्राण्यांचे पोट भरतो, ब्रह्मांड त्याच्या घरातील अन्नधान्याचे भांडार कधीही रिकामे होऊ देत नाही. याशिवाय तुमचे मन नेहमी स्वच्छ ठेवा. जे लोक तुमच्याशी वाईट वागतात त्यांचा हिशोब देवावर सोपवा. तुमचे हात आणि तुमचे मन कोणासाठीही कधी घाण करू नका. तुमचे हेच सत्य आणि प्रामाणिकपण तुमची सर्वात मोठी ढाल बनेल. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की येणारे दिवस तुमच्यासाठी किती आनंद घेऊन येत आहेत. तुमची ती सर्व स्वप्ने जी कधीतरी तुटली होती ती आता एक-एक करून पूर्ण होऊ लागतील. तुमचे स्वतःचे घर, तुमची स्वतःची गाडी, तुमचे अडकलेले पैसे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातील हरवलेली शांतता, हे सर्व आता तुमच्या झोळीत पडणार आहे. आता तुम्हाला घाबरत जगण्याची गरज नाही. नेहमी मान उंच ठेवून चालत राहा, कारण आता ब्रह्मांडातील सर्वात मोठी आणि पवित्र शक्ती तुमच्या सोबत सावलीसारखी चालत आहे. ज्या मार्गांवर कालपर्यंत अंधार होता तिथे आता इतका तेजस्वी प्रकाश होणार आहे की जग पाहत राहील. तुळ राशीच्या लोकांनो, मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या गोष्टींनी तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण केली असेल. तुमच्या मनातील भीती दूर केली असेल. जर तुम्हाला माझ्या शब्दांमध्ये थोडीशी जरी सत्यता वाटली असेल, जर तुम्हाला असे वाटले असेल की आज कोणीतरी तुमच्या मनातील वेदना समजून घेतल्या आहेत, तर ही चर्चा फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. ती तुमच्या प्रियजनांसोबत आणि ओळखीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश पसरू शकेल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.